क्षेत्रामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अंतःकरणापासून जनतेची सेवा व्हावी, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जो अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग करून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करावा आणि यासाठी श्री साईंनी या अगोदरही आशीर्वाद दिला आणि भविष्यातसुद्धा श्री साईच्या आशीर्वादाने निश्चितपणे उत्तम कार्य करण्याचा संकल्प आमचा आहे। जेव्हा मी साधा आमदार होतो तेव्हाही पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नामविस्तार असेल, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती असेल, निराधार योजनेचं अनुदान वाढवण्यासाठी प्रस्ताव असेल, अनेक विषय हे साधा विधानसभा सदस्य म्हणून मार्गी लावण्याच्या दृष्टीने मंदिरात जेव्हाही यायचो तेव्हा ही सेवा करण्याची भावना घेऊन मी कार्य करायचो। मंत्री झालो तेव्हाही मंत्री म्हणून जो अधिकार होता तो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लागावा। अनेक निर्णय मागच्या 5 वर्षात घेतले, एक मोठी यादी आहे की ज्या निर्णयाच्यामुळे आज अनेक ठिकाणी अनेक समूह अनेक वर्गावर जो अन्याय व्हायचा तो अन्याय दूर करण्यासाठी ऊर्जा याच मंदिरातून, ईश्वराच्या सान्निध्यातून, ईश्वराच्या दर्शनातून प्राप्त होते। आता पुन्हा एक नवीन ऊर्जा घेऊन या ठिकाणी जी माझी खाती आहे, विभाग आहे, त्या विभागातून कार्य करण्याचा संकल्प राहील। एक जण विचारा असं, जेव्हा नांदेडला एका कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा तिथं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व गोदामातेची पूजा करणारे अनेक महाराज मला भेटायला आले। त्यांनी सूचना केली की जसं गंगा किनाऱ्यावर गंगा आरती आपण करतो पवित्र भावनेने, श्रद्धेने, गोदामातेची ही आरती सुरू व्हावी। आणि त्या क्षणीच मग तो प्रस्ताव जगा योग्य वाटला, कारण आपण जेव्हा अशा पद्धतीने नदीची आरती करतो तेव्हा नदीच्या संदर्भात आपली जी भावना आहे, ज्या नदीला आपण माता मानतो, ज्या नदीने आपलं पोषण केलं, ज्या नदीच्या पाण्याने आपण स्वच्छ होतो, त्या नदीची पूजा करत आपण पवित्र अंतःकरणाने हा संदेश पोचवावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केल्या। तिथं आमच्या देवयानी ताई आहेत त्यांना सूचना केल्या आणि सर्व महाराज, आमचे आमदार, जिल्हाधिकारी यांनी अमृत महोत्सवी वर्षाचं निमित्त साधत त्या ठिकाणी एक भव्य दिव्य गोदा आरती सुरू करण्यासाठी जी आवश्यक मदत असेल ती करण्याचा माझ्या विभागाने संकल्प केला आहे आणि त्या दृष्टीने एक डिझाईन केलं जात आहे। त्या नदी किनाऱ्यावरचं सुशोभीकरण करत त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिकच्या पोलपासून, इतर वाद्य नगाऱ्यापासून, स्पीकर किंवा साऊंड सिस्टीमपासून ती आरती करताना आवश्यक असणाऱ्या साऱ्या व्यवस्था या गोदा काठावर करण्याचा निर्धार आम्ही केला आणि त्या दृष्टीने सूचना केली। अहमदनगरमध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मी पण नथुराम गोडसे बोलतो या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप सावरकर प्रेमींनी केला आणि नाटक बंद पाडलं। सरकार याची कशी दखल घेणार आहे? त्यात खरंच चुकीची प्रतिमा असेल तर काही कारवाई देखील? निश्चितपणे शेवटी आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने दुसऱ्यांच्या भावनाला ठेच पोहोचेल, दुसऱ्यांच्या भावना दुखावेल असा अधिकार ना संविधानाने दिला आहे ना आमच्या भारतीय संस्कृतीने दिला आहे। आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये कुठं चुकीच्या पद्धतीने अपशब्द वापरण्यात आले असतील तर आमचा विभाग त्या नाट्यस्पर्धेची माहिती घेऊन योग्य त्या कायद्याच्या चौकटीत सूचना देईल। पुण्यातील शनिवार वाड्याजवळ अचानक एक दर्गा प्रकट झाल्याचं हिंदू संघटनेचं म्हणणं आहे। सरकार याची कशी दखल घेणार आहे? काय त्याबद्दल मला माहिती नाही, कारण तो मला वाटतं महानगरपालिकेचा विषय असावा, पण तुम्ही आज मला माहिती दिली। मी इथून जेवढ्या लवकर मला जिल्हाधिकारी महोदयांशी किंवा पुणे आयुक्तांशी बोलता येईल। शनिवार वाड्याच्या बाजूला जर अशा पद्धतीने कोणी अतिक्रमण करत असेल तर योग्य नाही। तुम्हाला माहिती आहे की या अगोदर अफजलखानाच्या बाजूलाही असंच अतिक्रमण केलं गेलं होतं 0.22 हेक्टरमध्ये आणि मी आल्यानंतर जेव्हा माझ्या हे लक्षात आणून देण्यात आलं 10 तारखेला शिवप्रताप दिवस होता, अफजलखानाचं उदात्तीकरण करणं हे तर कोणीही सहन करणार नाही आणि त्या दृष्टीने मी सूचना केल्या, 5 दिवसामध्ये नियोजन केलं आणि आम्ही ते तिथून
अफजल खानाचं जे अतिक्रमण त्या कबरीच्या जवळ केलं होतं ते काढण्यात आलं आणि यापुढे अशा पद्धतीने काही छत्रपती शिवाजी महाराज किंवा आमच्या विभागाकडे असणाऱ्या किल्ल्यांवर सुद्धा काही ठिकाणी अतिक्रमणं केली आहे अशा तक्रारी आता नुकत्याच मला प्राप्त झाल्या आहे। जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहे त्यावर अशा पद्धतीने कोणालाही अतिक्रमण करता येणार नाही हे मात्र त्यांनी समजून घ्यावं। आज तर त्यांनी स्वतःहून अतिक्रमणं काढावी, अन्यथा ज्यांनी अतिक्रमणं केली किंवा अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची पवित्रता नष्ट करण्याचा जर दृष्ट हेतू कोणाचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात सुद्धा कडक कायदा करून त्या कायद्यामध्ये त्यांना फक्त अतिक्रमणच हटवणे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्पर्शांनी पावन झालेल्या गडकिल्ल्यांवर कोणी दृष्ट हेतूनी दृष्ट बुद्धीने काम करत असेल तर त्याला तशीच शिक्षा देण्याच्या दृष्टीनेही आम्ही एखादा कायदा करता येतो आहे का ते तपासतो आहे। ही भारत जोडो यात्रा तुम्ही काढल्यावर अतिशय जर त्या यात्रेला हा उद्दिष्ट ठेवून सत्ता स्वार्थाचं खुर्ची स्वार्थाचं तर ती यात्रा सफलच होऊ शकत नाही। तुमची यात्रा ही तुमच्यामध्ये बदलाची असेल। तुम्ही ज्या पद्धतीने या देशामध्ये 52 वर्ष सातत्याने अखंडितपणे राज्य केलं, महाराष्ट्रामध्ये 47 वर्ष 2 महिने 1 दिवस आणि नंतर शिवसेनेसोबत साधारणतः 2.25 वर्ष राज्य केलं, तुम्ही तुमच्या भारत जोडो यात्रेमध्ये हमने क्या किया हे सांगूच शकत नाही। विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदी हे सांगू शकतात की मी 8 वर्षामध्ये 11,64,00,000 शौचालय केली, मी 3,22,00,000 घरकुलं दिली, मी 7 एम्सवरून 22 एम्स केल्या, मी 346 युनिव्हर्सिटीवरून 550च्या वरती युनिव्हर्सिटीज केल्या। तर या आकडेवारीमध्ये दुर्दैवाने काँग्रेसनी काहीच केलं नाही असं मीही म्हणणार नाही। पण 20 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गाची परीक्षा देताना त्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो तोच दृष्टिकोन इतके वर्ष सत्ता असताना सुद्धा या देशाचा गौरव वाढावा असा प्रयत्न करण्यामध्ये काँग्रेस अपयशी ठरली। काँग्रेसचं उद्दिष्ट काय? मेरा परिवार मेरा देश, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, म्हणजे मेरा देश मेरा परिवार। आणि माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींची भावना मेरा देश मेरा परिवार, काँग्रेसची भावना मेरा परिवार मेरा देश। तर मला असं वाटतं की ही भावना लोकांना लक्षात येत आहे। मागच्या निवडणुकीत 23 कोटी लोकांनी मतदान केलं, 20 राज्यामध्ये काँग्रेसचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही। 2 निवडणुका झाल्या, विरोधी पक्षासाठी 10% हे साधारणतः जागा जिंकाव्या लागतात देशाच्या सुदैवाने आणि काँग्रेसच्या दुर्दैवाने 10% जागा जिंकू शकल्या नाही। 17 राज्यामध्ये 50%पेक्षा जास्त मतदान हे विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींना प्राप्त झालं। माननीय नरेंद्र मोदींना हा देश आपला परिवार वाटतो आणि त्या दृष्टीने तुम्ही बघितलं असेल की माननीय नरेंद्र मोदी यांनी जी कामं केली ती इतकी अतुलनीय आहे। 370 कलम रद्द होऊच शकत नाही। तुम्ही जर या अगोदरचे व्हिडिओ पाहिले तर काय हास्य होतं, विकट हास्य की नरेंद्र मोदी 370 रद्द करू शकतो का? केलं। शेतकऱ्यांसाठी 50% नुकसानीच्या ऐवजी 33% केलं। आयुष्यमान भारत योजना केली। अशा अनेक योजना ज्यावर मी जाणार नाही, 176 योजना या विश्वगौरव नरेंद्र मोदींनी देशहितासाठी, समूहासाठी, वर्गासाठी, देशासाठी, गरीबों के सन्मान में नरेंद्र मोदीजी मैदान यासाठी केल्या। आणि म्हणून काँग्रेसने कितीही जोडो केलं पण जोपर्यंत ते स्वतःमध्ये परिवर्तन करणार नाही, कृतीमध्ये परिवर्तन करणार नाही, आचरणामध्ये परिवर्तन करणार नाही, देशाच्या ज्या आस्था आहे त्या आस्थेच्या संदर्भामध्ये जोपर्यंत मान्यता देणार नाही तोपर्यंत काँग्रेसने कितीदाही भारत जोडो यात्रा केल्या तर हा नुसतं एक वॉकिंगचाच प्रकार राहणार आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील गावागावातील गाड्यांचा कालच्या कॅबिनेटमध्ये हा विषय उपस्थित करण्यासाठी मी गायरान हा विषय तसा महसूलकडे आहे, माझ्या विभागात नाही, पण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2,20,000च्या आसपास कुटुंबांना कोर्टाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने नोटीस द्यावे लागले। आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनाही या गायरान जमिनीवर असणाऱ्या अतिक्रमणधारकांच्या वतीने मी विनंती करणार आहे
की आवश्यकता असेल तर आम्ही कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन केली पाहिजे आणि नुसतंच रिव्ह्यू पिटिशन करून होणार नाही. उद्या जर पुन्हा कोर्टाने तसाच आदेश कायम ठेवला तर या दृष्टीने एखादी उपसमिती करून याचा कायम तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. शेवटी भारतमाता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही. या देशामध्ये प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने संविधानामध्ये तरतूद आहे. 41 कलम डायरेक्टिव्हमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये का त्याची चूक नसताना हलाखीचं जीवन जगावं लागत असेल तर राज्य असेल की केंद्र असेल त्यांनी या दृष्टीने त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली मंजुरी दिली जाईल. मी आल्यानंतर 1600 हेक्टरमध्ये जे उद्योग आहे त्या उद्योगांनी CSR निधीतून तिथं वनक्षेत्राच्या जमिनीवर वृक्ष लावावी. यामधला नियम फक्त एवढाच आहे की तिथं तुम्हाला कोणतंही स्ट्रक्चर करता येत नाही, पण वृक्ष लावायची असेल तर कुठेही अडचण नाही. आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मी सूचना करेन, सूचनाच करणार नाही, पत्रकार परिषद जागेवर माझा PA तुमचा नंबर घेईल, तुम्ही पुढाकार घ्या आणि तो पुढाकार घेऊन त्यामध्ये कुठं अडचणी असेल तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा. वन जहाँ वन है वहीं जग है, जग है तो कग है. जर आम्ही वृक्ष लावले नाही तर एक दिवस देव सुद्धा आपल्याला GR काढून पत्र पाठवून पाठवेल की मी 84 लक्ष योनीला जन्म देताना आनंदी राहिलो पण मनुष्याला जन्माला घालून मात्र दुःखी झालो. कारण आम्ही ज्या पद्धतीने आम्ही वनाची कत्तल करतो आहे मी समजू शकतो. काही पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी कधी कधी वृक्ष कापावे लागतात, पण आम्हाला जेवढं जंगल लावता येईल तेवढं जंगल लावलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या सूचनेचंही मी स्वागत करेन आणि फक्त सूचनेचं स्वागत करणार नाही. आता एक GRE कदाचित देव करेल की जो झाडं लावेल त्याला 10 वर्षाचा जास्तीचा ऑक्सिजन पुरेल असा देवही देणार आहे. त्याच्यामुळे झाडं लावायला निश्चित सांगितलं पाहिजे. तुम्ही पुढाकार घ्या, मी स्वतः व्यक्तिगत मदत करेन. त्या अतिशय उत्साही आहे आमच्या आणि त्यांनी आत्ताच मला सांगितलं की जो साई कडुनिंबाच्या ठिकाणी जिथं ते भगवान साईबाबा बसायचे त्याचं पान गोड आहे. मग त्यांनी 2 पानंही दिली. तर मी तेव्हाच त्यांना म्हणालो की तुम्ही जर अनुमती देत असाल तर या वृक्षाच्या संदर्भात प्रत्येक जिल्हास्थानी आपण हे वृक्ष जिथं जिथं साई मंदिर असेल तिथं आमचा विभाग कलम करून त्यांना मोफत देईल. किंवा एखाद्या मंदिराच्या परिसरामध्ये जर एखाद्या मंदिराच्या विश्वस्तांनी जर आम्हाला म्हटलं की हे वृक्ष आम्हाला द्या तर आपल्याला देता येईल. मॅडमनी मला सांगितलं की त्यांनी काही प्रयोग केले आहे तर निश्चितपणे त्यांच्याशी माझी चर्चा आत्ता झाली आहे आणि तुमचा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की असं करता आलं तर निश्चितपणे आम्ही करू. तो नाहीच. जसं आम्ही पंढरपूरमध्ये तुळशी वृंदावन केलं, जसं घृष्णेश्वरमध्ये महादेव वन केलं, शिखर शिंगणापूरमध्ये बेगाचं पान मिळत नव्हतं, 1200 बेगाची वृक्ष आम्ही तिथं लावून दिली. तर मला वाटतं की नाही, श्रद्धेचा उपयोग, पर्यावरणाची सेवा, पर्यावरणातही ते ईश्वर आहे ना. शेवटी ईश्वरच या वसुंधरेचा आर्किटेक्ट आहे. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीची पूजा करणं हाच तर भारतीय संस्कार आहे. सर, शिंदे गटाला लवकरच 2 राज्यपाल पद आणि केंद्रामध्ये 2 राज्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा आहे. तुम्हाला वाटतं लवकरच होईल? मला याची माहिती आहे. मी थोडा छोटा कार्यकर्ता असल्याने या गोष्टी मला माहीत होत नाही किती राज्यपाल दिल्या जाणार आणि किती मंत्रिपद दिल्या जाणार. मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे ज्याच्यामध्ये मला एवढीच माहिती आहे की माननीय शिंदे साहेबांचा गट म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही दोघे एकत्र करून जनतेची सेवा करू. गरीबों के सन्मान में महाराष्ट्र सरकार मैदान. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? दिवाळीनंतर होणार होता. कधीच प्रेम करत नाही, मी कामावर प्रेम करतो. माझ्याकडे वन आहे, सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून म्हणजे प्राणवायू देणारं वन माझा संबंध आहे. मनाला समाधान देणारं सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे म्हणजे हृदय, आणि पोटाला प्रोटीन देणारा मत्स्य विभाग आहे. मग अडचण कुठं आहे?